विवेक कुमारत्व मुकले. काही ज्ञानेश्वरीमध्ये अविवेक शब्द आहे आणि काहीमध्ये विवेक शब्द आहे. आता विवेक का अविवेक हा त्या काळात बाप्पासाहेबांपुढे प्रश्न आला आणि आम्ही साधक होतो त्यावेळेस बाप्पासाहेबांनी आमच्या पुढे टाकला. अविवेक कुमारत्व मुकले. आता म्हणले अविवेक कुमारत्व मुकले, एक असा अर्थ होतो अविवेक म्हणजे दुसऱ्या शब्दात विचार. विचार कुमारत्व मुकले म्हणजे विचार संपले असा अर्थ होतो. दुसरा विवेक कुमारत्व मुकले. आता कोणतं खरं? आम्ही म्हटलं होतं बाप्पासाहेब विवेक कुमारत्व मुकले. मागचे संदर्भ पाहिल्याशिवाय शब्दांचे अर्थ पुढे सरकत नाही. ब्रह्मार्पणम ब्रह्म ज्यावेळेस कर्म होतं, कर्म ज्यावेळेस ब्रह्म होतं, ही समाधी बोधावस्था प्राप्त झालेली आहे त्या सिद्ध पुरुषाला असा अर्थ आहे. आणि जो स्लाईट विवेक होता, थोडासा विवेक जो उत्पन्न झाला होता साधक अवस्थेमध्ये, त्याचं कुमारत्व संपलं म्हणजे प्रौढावस्था प्राप्त झाली. आता विवेक म्हणजे काय? इथे कन्फ्युजन सगळ्याच धर्मामध्ये आणि सगळ्या पंथांमध्ये झालंय. जसं धारणा शब्दांमध्ये झालंय, धर्म शब्दामध्ये झालंय आणि तसं विवेक शब्दामध्ये झालंय. विवेकाचा अर्थ सर्वांनी चांगला विचार, परमात्ममय विचार, शब्दज्ञानी शास्त्रज्ञानी विचार असाच केलाय. समजूतदार व्यक्ती, विवेकी असा अर्थ केलाय. विवेक म्हणजे ज्या वेळेस प्राणलहर, प्राण मन बुद्धीमध्ये स्थिर होते, अविकंप स्थिती येते, नॉन व्हायब्रेशन स्थिती येते. मन संपल्यामुळे मनाची मती संपली, मनाची गती संपली, मनाची स्थिती संपली. लक्षात घ्या, मनाची स्थिती, मनाची गती आणि मनाची मती, तीन वेगळेच वाक्य आले आज. मनाची गती, मनाची स्थिती आणि मनाची मती. मती गती स्थिती तिन्ही संपलं. आणि काय दिसू लागतं मग? फक्त बुद्धी स्थिर होते आणि बुद्धी स्थिर झालं की आत्मा समोर असतो. आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडतं आणि आत्मा आरशासारखा बुद्धीमध्ये दिसू लागतं आणि आत्मा त्याला ज्ञान स्वरूपात म्हणतो आपण की आत्मज्ञान झालं म्हणजे आत्मा दिसू लागला. आणि आत्मा एकदा दिसू लागला, अनुभवाला येऊ लागला, ज्या बुद्धीला आत्मा अनुभवाला येतो त्या स्थितीला विवेक म्हणतात. ती बुद्धीची अवस्था म्हणजे विवेक. तिथे मन संपलेलं आहे. आता इथे विवेक कुमारत्वा मुकले म्हणजे नेमकंच आत्मधारणा, प्राणप्रवाह रिचवत होता. थोडी थोडी स्थिती साधकाची सिद्ध अवस्थेत येत होती, पण बाह्यातकारी अजूनही ध्यान प्रगाढ लागत नव्हतं आणि विवेक साधा उत्पन्न झाला होता. थोडा थोडा आत्म्याचा अनुभव येत होता. आता कुमारपण संपलं, वय वर्ष 8 संपलं. आता कोणती अवस्था आली? कारण पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे. लग्न कधी होतं पोराचं? कृष्णाला असं म्हटलं, एक गीत आहे कृष्णाच्या विषयी.
एक कृष्ण म्हणतो लहानपणीच, आई माझं राधेबरोबर लग्न कर. कोणतं ते हिंदी गीत आहे, मैया करा दे मेरो ब्याह. मी लहान आहे, राधा लहान आहे, आमचं लग्न करून दे. करू शकतेत का? लहान पोरगं म्हणलं मला बायको करायची. कोणी करील का? पूर्वी करीत होते म्हणतात, पाळण्यातच लग्न होत होते, ती गोष्ट वेगळी. आपण काही करू शकतो, पण आताच्या काळात ते नाही. राधिका गोरी से ब्रिज की छोरी से मैया करा दे मेरो ब्याह. आता लहान काना म्हणतो, आपणही म्हणतो. तर त्याचं कोणी लग्न करत नाही. कधी लग्न होतं? वय वर्ष 8 असताना तो पोरग म्हणायला माझं लग्न करून देतो. कोणी करतं का? नाही. आणि त्याला विशिष्ट प्रौढ अवस्था यायला पाहिजे. 22 वर्षाचं पोरग व्हायला पाहिजे, मग त्याचं पाणीग्रहण होतं. आता इथे आता विवेक कुमारत्व मुकले जया विरक्तीशी पाणीग्रहण झाले. पहिली ओवी अशी आहे, एकाच याच्यात विरक्ती आणि विवेक 2 शब्द आलेले. आणि म्हणून अनेकांनी विरक्तीचा अर्थ विवेक केला आणि विवेकाचा अर्थ काही केला आहे. म्हणून विवेकाचा अर्थ पुष्कळ वेळेस आपल्याकडे विजडम केला आहे, इंग्रजीमध्ये आपल्याला मान्य नाही आणि ज्ञानेश्वरांनाही मान्य नाही. आणि ज्ञानेश्वरांना मान्य नाही म्हणून आपल्याला मान्य नाही. विजडम म्हणजे शहाणपण. शहाणपणाला विचार लागत असतो. तुम्ही शहाणे आहात, शहाणे होण्याकरिता विचाराची आवश्यकता असते आणि विचाराकरता मनाच्या अस्तित्वाची गरज असते. आणि इथे तर मन संपलेलं आहे, म्हणून विचार कसला? नो आशा, इच्छा, आकांक्षा सगळ्या संपलेल्या आहेत. तिथे विवेक. म्हणून विजडम नाही, पण इंग्रजी भाषांतर आपल्या पठडीतलं पाहिजे. आपल्याला अनेक मोठमोठ्या पूर्वीच्या इंग्रजी लिहिणाऱ्या संतांनी विवेकचा अर्थ विजडम केलाय, जो आपल्याला मान्य नाही. आणि ज्ञानाचा अर्थ नॉलेज केलाय, तोही मान्य नाही. नॉलेज म्हणजे ॲक्वायर्ड ज्ञान, संपादित केलेलं ज्ञान, शिकलेलं ज्ञान. आत्मानुभूती जाणावे ते ज्ञान, गतीचे ज्ञान विज्ञान ते. बाप्पासाहेबांचा अभंग. आत्मानुभव जाणावे ते ज्ञान. आत्म्याचा अनुभव त्याला ज्ञान म्हणतात आणि गतीच्या ज्ञानाला विज्ञान म्हणतात. किती सोपी व्याख्या आहे. हीच मोदीजी महाराजांनी व्याख्या केलेली. आता विवेक कुमारत्व मुकली. ध्यान अवस्था प्रगाढ होत चाललेली आहे आणि समाधी बोध अवस्था कित्येक तासाची झालेली. हे पा, मनाचा मृत्यू समाधीमध्ये होत असतो. मनाला ते मान्य नाही म्हणून माणसं समाधीला भितात. आणि एकदा बुडून पहा तुम्ही, एकदम असं बाहेर येतं. म्हणून मंत्र जपाकडे माणसं लागतात. मंत्र जप का आवडतो माहिती आहे? मंत्र जपाची शेवटची स्थिती मंत्र जप संपण्याची आहे. त्या अवस्थेला सगळे भितात. कारण मन भजनात रंगतं, मन मंत्रात रंगतं, मन मंत्र जपात रंगतं, रंग माळेत रंगतं, मन सगुण दर्शनात रंगतं. कारण मन जिवंत आहे आणि त्याला आवडतं. लक्षात घ्या. आणि मनाचा मृत्यू मनालाच आवडत नाही, स्वतःचा मृत्यू, म्हणून ते होऊ देत नाही. म्हणून नाम वाटचालीचं साधन आहे, नाम आलंबन आहे, नाम शेवट नाही. लक्षात घ्या. आणि ते मनाचा मृत्यू करावा लागतो, ती समाधी.
तर समाधीमध्ये मन संपलेलं असतं आणि तिथे मन संपलं की अखंड परमात्म्याचं आत्मदर्शन ती बुद्धी घेऊ लागते. आत्मदर्शन, अखंड आत्मदर्शन. आणि पाणीग्रहण कोणाशी? ती बायको कोण आहे या विवेकाची? विरक्ती, विगतः रक्तभाव, ज्याच्या रक्तामधून, लोक अर्थ करतात विरक्ती म्हणजे विवेक, काही कळत नाही. ज्याच्या रक्तामधून दोन भाव गेलेत, कोणते? तम आणि रज निघून गेलाय, तो विरक्त. विरक्त म्हणजे साधू झालाय आणि संसार सोडलाय, हा अर्थ बरोबर नाही. जया विरक्तीसी पाणी ग्रहण झाले. साधूचे पाणी ग्रहण विरक्तीशी झालं पाहिजे. पाणी ग्रहण शब्द इथे म्हणजे बायको विरक्ती असली पाहिजे, पुरुष विवेक काय विवेकी असला पाहिजे. विवेक आणि बायको विरक्ती, याच्याकरता आहे ते सगळं. पुरुष आणि प्रकृती, ब्रह्म आणि माया. बायको विरक्ती असली तर काहीच मागणार नाही. संसार चांगला होईल की वाईट होईल. आणि मागणारी बायको असेल तर आता विवेक कुमारत्व मुकली, जया विरक्तीशी पाणी ग्रहण झाले. म्हणजे शरीर शुद्ध झालं पाहिजे आणि शरीर शुद्ध होण्याकरिता चर्वणतर्पणपासून पूर्ण नॅचरोपॅथीचे आपले प्रयोग गिरवून टब्बात, स्टीमबात, एनिमा, एरंडेल, देहशुद्धी, चर्वण, तर्पण, अपानरक्षण, ह्या सगळ्या प्रयोगातनं आपल्या शरीरशुद्धीद्वारे मनशुद्धी, रक्तशुद्धी, आणि रक्तशुद्धीमध्ये हे दोन भाव रक्तातले गेले पाहिजे, तम आणि रज. आणि शुद्ध गुलाबी रंग रक्तामध्ये हेमोग्लोबिन 13.5 14.5 ठेवून ज्यावेळेस निर्माण होईल त्याच वेळेस विरक्ती झाली, रक्तात भगवा रंग प्रगट झाला, भगवान बनण्याची कुवत आली, शक्ती आली, पात्रता आली की आता विवेक मोठा होऊ लागतो, प्रौढ होतो आणि विरक्तीशी लग्न होतं. आणि विरक्तीशी लग्न झाल्यावर विधी कोणती आहे? विधी यज्ञ. मग उपासन जी आणिले योगाग्नीचे. सिद्ध गुरु कृपेने ज्ञानधारणा सुरू झाल्यावर आत्मप्रभेचा अनुभव येतो. येथून विवेक उदयाला येतो. ध्यान सिद्धीत बालपणा, सविकल्प समाधीच्या जवळच्या काळात कुमारत्व. आता विवेकाचे कुमारपण संपले म्हणजे विवेकाला तारुण्य आले. या विवेकाला योग्य अशी विरक्ती रक्तात आलेली असते. सगळी रक्तसंस्था भगवी होते. त्याचे विरक्ती भगवतीशी बुद्धीत लग्न लागले. पण येथे येताना त्यांनी आपल्याबरोबर योगाग्नीची उपासना आणली. आसन योगाग्नीचे. म्हणून आपल्याकडे पहा कशी आहे, वेदी समोर असते पहा, आणि हे विवेक आणि विरक्ती बसलेली असते आपली स्वाहा स्वाहा करीत. म्हणजे हे अग्नीच्या समोर योगाग्नीमध्ये विरक्ती आणि विवेक बसले पाहिजे असा अर्थ आहे. तेव्हा ब्रह्मैक्य होतं. पुरुष आणि प्रकृती, विवेक आणि विरक्ती, आणि आसन कुठलं? योगाग्नीचं. म्हणून ते हवन आहे. पण योगाग्नीवर बसायचं आहे. आणि हे सिद्ध गुरु कृपेने ज्यावेळेस राजर्षी योग मिळतो आणि आसन मिळतं सिद्धासन, तिथेच समजतं योगाग्नी कसा असतो. काही काही साधकांना दाखवलं आहे, थोडासा सुणूक आलेली आहे, अजून टाच आणि चांगले बसलेले नाही आहेत, टाच फार टिकत नाही. 8-8 घंटे बसणारे साधक कर्मयोगामध्ये, राजर्षी योगामध्ये अर्धा तास देखील आसन टिकणं किती कठीण पडतं. टिकलं का सुजाता, अनिता, सुजाता, संगीता आणि राजेंद्र?
समोर आहेत. ती आहे पूर्वीची संगीता लहाने. अर्ध्या तासाच्या वर देखील कठीण पडलं होतं ह्या लोकांना. आणि त्या दिवशी मी बसलो होतो, माझं थोडंही हललं नाही. ती स्वाती तोडकर म्हणते, सर तुमचं तर 1.5-2 तास झाले म्हणले, अंगठाही हललेला नाही. आमचं तर गरगर फिरायला म्हणले सगळं. अग्निशी गाठ. कर्मयोगात जे टिकतात ते राजर्षी योगात टिकतीलच याचा भरोसा नाही. राजर्षी योग म्हणजे अग्निशीच खेळ आहे. फार अग्निशी खेळ आहे. मग किती दमदार आहेत, किती दमछाक करणारे, सगळं पणाला लागतं तिथं. आपण काय आहेत आणि आपली स्थिती काय आहे आरोग्याची हे समजतं राजर्षी योगात. कर्मयोग धकवतो, राजर्षी योग नाही धकवत. मग उपासन जी आणिले योगाग्नीचे. योगाग्नीच्या काय ते उडण खटोला किंवा ते चटई जादूची, त्या चटईवर बसून उडतो ना माणूस. लहान लहान पोराच्या पुस्तकामध्ये ना, जादू का घोडा, जादू की चटई. हे चटई म्हणजे योगाग्नी. त्याच्यावर बसायचे हे दोघांनी. विरक्ती आणि वैराग्य. लग्न लावायचं त्या योगाग्नीमध्ये, म्हणजे जळूनच घ्यायचं. आणि अशा रीतीने विवेक कुमारत्वा मुकले, विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. विरक्ती अगोदर यावी लागते, नंतर विवेक जो आलेला असतो त्याचं प्रौढपणी येतं आणि समाधी अवस्था योगाग्नीमधून प्राप्त होते. त्या समाधी अवस्थेत नैष्कर्म्य स्थिती व्यवहारातही येते आणि साधनेतही येते. आणि त्याच्यामधून जे जे काही प्रगट होईल इच्छा आकांक्षा ती ईश्वरी असते, ते कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य नैष्कर्म्य आहे. पण याच्यासाठी योगाग्नी पाहिजे. आता भगवद्गीतेत योगाग्नीची किती आवश्यकता आहे ते पाहून घ्या. ओवी दाखवते. आता लोकांना फक्त पारायण पाहिजे तर हे पाहिजे, त्याला काय करावं. 25वी ओवी. दैवमेव परे यज्ञं योगिनः पर्युपासते. ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुरति. दैवमेव परे यज्ञं योगिनः पर्युपासते. ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुरति. देवच यज्ञ, इंद्र, अग्नी इत्यादी देव ज्यात पूजिले जातात असा यज्ञ, याची उपासना करतात. दुसरे काही महायोगी जीवात्म्याला, बुद्ध्यादी उपाधियुक्त जीवाला ब्रह्माग्निक निर्वातिक ब्रह्मारूपानेच हवन करीतात. समगीत या श्लोकावर कोणी योगी यांचा यज्ञ देवतांचे आराधन. कोणी योगी ज्ञान यज्ञ ज्ञानाग्नीत यजी यज्ञ. ऋषी तेज संगे धरी पाही चढे वरी वरी. जे यजनशील अहर्निशी जी अविद्या हविली मणेशी. गुरुवाक्य हुताशी हवन केले. काय ओवी आहे. जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली मणेशी. अविद्या आणि विद्या दोन भाग आहेत. माया हा शब्द मी वापरला होता पहा. आणि मायेमध्ये मी 2 भाग सांगितले होते. जी प्रभूमधून जी प्रसवली, एकीला अविद्या माया म्हणतात आणि एकीला विद्या माया म्हणतात. अविद्या माया, विद्या माया.
अविद्या माया ही स्वरूपागुणी माया आहे. अविद्या माया म्हणजे स्वरूपागुणी माया आणि विद्या मायाला गुणमयी माया, थोडा फरक आहे. अविद्या म्हणजे स्वरूपागुणी माया आणि विद्या माया म्हणजे गुणमयी माया. भगवान स्वरूप सिद्धी देतो तर विद्यामयी माया समाप्त होते. भगवान स्वतःची स्वरूप सिद्धी देतो त्यावेळेस विद्यामयी माया समाप्त. तेव्हा साधारण ध्यान नाही, दिव्यानंद मिळतो. साधं ध्यानातून साधा आनंद नाही मिळत, दिव्यानंद. आणि दिव्यानंद त्याच वेळेस प्रगटतो ज्यावेळेस भगवान, जसं आज आम्ही आनंदाचं सांगितलं ना काही भाग सुरुवातीला, देखे अखंडित प्रसन्नता, अखंडित आनंदा. तर त्याच्यामध्ये भगवान ज्यावेळेस स्वतःची स्वरूपसिद्धी देतो, स्वरूपाधी माया देतो, आपली शक्ती देतो आपल्यासारखं, तेव्हा साधारण ध्यान नाही, प्रगाढ दिव्यानंद मिळतो. विद्यामयी माया भक्तीने जाते, भक्तियोग. कारण विद्यामाया गेली पाहिजे. अविद्यामाया सोपी आहे जाणं, पण विद्यामाया कठीण आहे. समाधी आहे तोपर्यंत वाचतो. समाधीमध्ये किती राहिलो माणूस तोपर्यंत वाचेल, पण बाह्य एकदा विषयात आला की त्याला गुणमयी माया त्रास देते. आणि ती गुणमयी माया त्रास द्यायची नसेल तर विषय भगवंत रूप झाला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, जे आता म्हणलं ना मी, यू इन्व्हॉल्व, यू मेल्ट अँड यू डिझॉल्व अँड यू बिकेम ए गॉड. हे 4 प्रकार. तर विषय नारायण रूप झाला पाहिजे, हे भक्तीने होतं. मग आत्मानंद मिळतो. संसारात आला की पुन्हा हमला. म्हणून मुक्ती ज्ञानमार्गाने नाही. शांडिल्य उपनिषद सांगते, ज्ञान का पंथ कृपान की धारा. फक्त समाधी अवस्थेत तुम्ही राहाल किती, विषयामध्ये याल. म्हणजे विषयांना जोड पाहिजे. विषय भगवंत रूप करण्याची कला साधली पाहिजे, जी आपण जोड दिलेली आहे. म्हणून आपल्याकडे एकाच वेळेस 3 गोष्टी आहेत, कर्म, ज्ञान आणि भक्ती. एकाच वेळेस उड्डाण चाललेलं आहे आपलं. विषयांमध्ये भक्ती, साधनेमध्ये ज्ञान आणि व्यवहारांमध्ये कर्म. कर्म लहरी ब्रह्मलहर झाली की कर्मयोग संपला, ब्रह्मामध्ये स्थिर झाली की आत्म्यामध्ये. मग ज्ञानयोग लागतो. आणि ज्ञान देखील स्थिर झालं पाहिजे व्यवहारात, त्याला भक्तीची जोड लागते. भक्ती म्हणजे प्रेम, आणि प्रेमाचा डिंक आहे आवड, म्हणजे टिकून राहतो माणूस. येईल विषय त्यावेळेस सांगू. एक सहज काही भाग आलाय. जे यजनशील अहर्निशी, जिही अविद्या हविली मणेशी. जो महायोगी आत्मयज्ञ करण्यात रात्रंदिवस गुंतलेले आहेत, ज्यांनी श्री गुरुच्या तेजोगणी वाणीपासून उत्पन्न झालेल्या योगाग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केले. अविद्येमध्ये जे यजनशील अहर्निशी, कोण विद्यामाया अविद्यामाया संपवतं? अविद्यामाया कोण संपवतं? ज्यांनी अखंडपणे आत्मयज्ञ पेटवला आहे. योगाग्नी ज्या साधकांचा अखंडितपणे तेवतोय,
असं म्हणावं लागेल आजच फक्त योगाग्नी वाढला, 4 दिवस झाला घसरला नाही, आणि सारखा वाढत असला पाहिजे. अहर्निशी शब्द वापरलेला आहे. कधी कधी योगाग्नी आहे, केव्हा केव्हा आहे, मधून मधून आहे, जेवल्यानंतर नसतो. जेवल्यानंतर नसतो एक खरं आहे, पण तुम्ही चरवंतर्पण करून जेवला तर असतो. चरवंतर्पणनी जेव्हा अखंडित योगाग्नी तुम्हाला तेवत असते, कारण ते कर्म ब्रह्म झालेलं आहे. उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म, कारण ती आहुती झालेली आहे, आत्मयज्ञ पेटलेला आहे. कारण तुमचं जे लाळ जाते हे ब्रह्मकर्म आहे, आणि ते हवन आहे. योगाग्नी वाढला की तुपाची आहुती दिल्यासारखी होते. पहा, जेवल्यानंतर ज्यांचा योगाग्नी वाढत असेल आणि पुन्हा समाधी सुख मिळत असेल, समजायचं ते ब्रह्मकर्म आहे. भगवंतानी ॲक्सेप्ट केली तुमची आहुती. अखंड यज्ञ चालू आहे हो, आणि बाह्य लोक करतात. 2 ब्राह्मण पकडायचे, 4 विटा आणायच्या, प्राणाय स्वाहा. त्या ब्राह्मणाचा प्राण जातो की आपला जातो कोणाला माहिती त्या यज्ञात. अपानाय स्वाहा, अपानात जातो मात्र बाहेर. खूप खाल्लेली असतात, पादली किती जातं बाहेर, बाकी काही जात नाही. आणि इथे अखंड यज्ञ ही वेदी आहे, आणि ही अखंडितपणे, आणि प्रत्येक कर्म ब्रह्म झालं पाहिजे. प्राण गेला की हवन झालं पाहिजे. तुम्ही अन्न खाल्लं तेही हवन झालं पाहिजे. जे कराल ते हवन. जे यजनशील अहर्निशी, रात्र आणि दिवस. अहर्निशी म्हणजे अहर्निशी, रात्र आणि दिवस. यजनशील अखंडितपणे हवन करतायत. जे यजनशील अहर्निशी, जिही अविद्या हवेली मणेशी. गुरुवाक्य हुताशी हवन केले. हे अखंडित यज्ञ मात्र गुरुनं पावर दिल्याशिवाय होत नाही. स्पष्ट अर्थ आहे. साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुरला अनुभवे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्ष रेखे आला भागे विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. साधू बोध झाला, साधूचा बोध, गुरुचा बोध झाला, अनुभवाने तो मुरला म्हणून समजा. अनेकांना बसायला सांगितल्यानंतर काय होत असतं, अनुभव येत नाही, ध्यान प्रगाढ होऊन जात. पण गुरुवाक्य ज्याने श्री गुरुच्या तेजोगुणी वाणीपासून उत्पन्न झालेल्या योगाग्नीमध्ये, गुरुच्या तेजोगुणी वाणीतून योगाग्नी उत्पन्न होतो. हे हवन पेटतं तेजोगुणी वाणीतून. आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रुपडी. आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रुपडी. गुरुबिन विधी तरुहीन कोही, जो विरंची शंकर सम होई.
गुरुबिन विधी तरही न कोई. गुरुच्या शब्दांशिवाय गुरुशिवाय कोणी तरू शकत नाही. भलेही भगवान शंभो असोत किंवा भगवान शंभो सारखा असो, विरंची ब्रह्मदेव असो, म्हणून गुरुचे वाक्य फार महत्त्वाचे आहेत. तेजोमयी वाक्य जर निघाली, मी म्हटलं ना परवा येऊन गेला विषय, प्रवचन ज्यावेळेस तुम्ही ऐकता त्या ब्रह्मतेजाच्या लाटा असतात. जितकी श्रद्धा तितका अनुभव, जितकी पात्रता तितका अनुभव. श्रद्धा कमी पडली त्याला इलाज नसतो, त्या लाटा निघत असतात आणि अखंडित हवन होत असतं, अखंडित हवन. आणि भगवान हा विश्वपती अनुदान देतो या तेजोमयी किरणांचा. तुमच्यावर अभिषेक होतो. अभिषेक श्री गुरूंच्या तेजोमयी वाक्याच्या किरणातनं विश्वशक्ती तुमच्यावर ते ब्रह्मकिरणांचा अभिषेक करते. भलेही तुम्ही मंदिरात बसा, भलेही साधना देवारात बसा, अजून कुठे बसा, काय काय वाक्य फार मोठं वापरलं, पुन्हा तुम्ही तुमचं पाहून घ्या काय टाकलं. कारण आता टाकायला जाईल तर दुसरंच वाक्य. चालते बोलते तीर्थंकर जे सिद्ध पुरुष असतात त्यांच्या माध्यमातनं ही देवशक्ती त्यांच्या तेजोमयी वाक्यातनं, शब्दातनं, ब्रह्मतेजातनं हा विश्वपती जे ब्रह्मतेजाचं अनुदान देतो, त्याचा वर्षाव जो साधकांवर होतो, तोच म्हणजे अभिषेक, तोच म्हणजे अभिषेक. पण मंदिरातली देवता ज्या वेळेस देते ना, दुसऱ्याला का देत नाही ती देवता? आणि तुमच्यावर ते सिद्ध गुरु प्रसन्न आहेत, मोदीजी महाराज प्रसन्न आहेत, बाप्पासाहेब प्रसन्न आहेत, म्हणून तुम्हाला मिळते. कारण ईश्वर ते प्रसन्न असतील तरच देतात, इतर माध्यमात देत नाही. त्याच्यासाठी तुकारामांचे वाक्य आहेत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. त्या सिद्ध पुरुषाचा पवित्र देह असतो, वाणी पुण्यवंत असते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. अखंड त्यांच्या याच्यातनं सदोदित नाम गजर चालू असतो. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. त्यांचं चिंतन जरी त्या सिद्ध पुरुषांचं केलं तर पातकाच्या राशी जळतील. देवैची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. त्या सिद्ध पुरुषांच्या चरणाची माती डोक्याला लावण्याकरिता देव मागे मागे धावतो की त्यांची चरण रज आपल्या कपाळाला लागावी. पा देवईची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. काय त्या उरले वेगळे आणिक, वैकुंठ नायक जया कंठी. काय वर्णन केलंय गुरूंचं. काय त्या उरले वेगळे आणिक, अरे काय त्याला वेगळं काय मानता तुम्ही? कारण वैकुंठ नायक जया कंठी. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तुका म्हणे देव भक्ताचा संगम,
तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. पुन्हा एक दिलंय, दुसरा अभंग आहे. सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूळ आशा. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. मोक्षाचे तीर्थ न लागे वाराणसी, मोक्षाचे तीर्थ न लागे वाराणसी. येती तयापासी अवघी जने. त्या तीर्थाला जाऊ नये, काशीला आणि वाराणसीला. याच्याकडे गेलं सगळे जन, कारण हा तीर्थंकर आहे, याच्याकडे जा. येती तयापासी अवघी जणे, तीर्थांशी तीर्थ झाला तोची एक. मोक्ष तेणे दर्शने. काय वर्णन केलेत, तसे गुरु पाहिजेत. तीर्थांशी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तेणे दर्शने. मन शुद्धतया काय करीसी माळा. माळा घेऊन बसतात लोक आणि जप करतात, आणि मन मात्र शुद्ध नाही. आणि मन शुद्ध असेल तर माळेची गरज आहे का? नाही म्हटलंय तुकारामांनी. मन शुद्धतया काय करीशी माळा, मंडित सकळा भूषणासी. उभा गंध, आडवा गंध, भस्म सगळं काही लावलेलं आहे. हरीच्या गुणे गरजता ती सदा, आनंदतया मानसी. आताच आनंदाचं वर्णन केलंय मी. तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कमळाची. तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा, काय महिमा वर्णू त्यांची. अरे परिसापेक्षाही तो वेगळा आहे, काय त्याची महिमा वर्णन करू. अशा गुरूंचे वाक्य होमकुंडामध्ये योगाग्नी प्रगट करतात, आणि त्या योगाग्नीमध्ये हे सगळं कर्मांच्या आहुती अखंडितपणे दिल्या पाहिजेत. आणि विवेक कुमारत्वा मुकून त्याचं विरक्तीशी लग्न होऊन योगाग्नीचं आसन दिलं पाहिजे. आणि योगाग्नी जो भडकतो हे गुरुवाक्याने. श्री गुरूंच्या तेजोगुणी वाणीपासून उत्पन्न झालेल्या योगाग्नीमध्ये मनास अविद्येची आहुती देऊन हवन केले. रोज हवन आहे बरं काय, रोज हवन. आणि आपण समजा रोज हवन करीत नसोत, योगाग्नी प्रगट होत नसेल, योगाग्नी प्रकट नाही झाला, त्याचा अर्थ काय समजायचा हो सांगा? नाही प्रकट झाला, काय अर्थ समजायचा? नंबर एक, आम्हाला काय माहिती, योगाग्नी प्रगट नाही झाला याचा अर्थ पहिल्यांदा गुरुनी तेजोमयी वाक्य टाकले नाही. टाकले असतील तर हा पात्र नाही, भांड फुटकं आहे. एक पिक्चर निघणार होता, त्या काळात एकाने स्टोरी लिहिली होती, देखी तेरी दुनिया. रजपूत राज म्हणून एक प्रोफेसर होते, मला म्हणले मी पिक्चर पाठवलाय देखी तेरी दुनिया, एक स्टोरी लिहिली म्हणे, आणि ये खून रंगावर पाणी. छान छान अजून नाही पिक्चर आले बरं का ते, पण नावं छान आहेत. देखी तेरी दुनियामध्ये एक झोळी दाखवली, आणि त्याच्यात वरून एक मुठभर असं धान्य टाकतोय, आणि झोळी खाली फाटलेली आणि ती खाली पडायली धान्य. देखी तेरी दुनिया. प्रभूचं अनुदान, गुरूंचं अनुदान झोळीमध्ये टाकलं, झोळी जर फाटकी असेल काही उपयोग नाही. म्हणून ते अनुभव देऊ शकत नाही. आणि त्या अनुभवाकरता जी पात्रता लागते 3 प्रकारांनी, देह मन बुद्धीमध्ये जी लागते, देहामध्ये पात्रता देहशुद्धीची पाहिजे, मनासाठी विश्वास आणि परमप्रेमाची पाहिजे, श्रद्धा अतिशय उंच पाहिजे. श्रद्धा सेवा उंच जशी, लाभे शक्ती भक्ती तशी.
बाप्पासाहेबांचा अभंग. श्रद्धा सेवा उंच जशी, उंच, उंच शब्द आहे. लाभे शक्ती भक्ती तशी, शक्ती आणि भक्ती तशी लाभते. सेवा आणि श्रद्धा किती उंच आहे, त्याला मात्र अनमोल आहे, फारच अनमोल आहे ही गोष्ट. म्हणजे आपण तिथेही कमी पडलो, शरीर शुद्धीत कमी पडलो, मनशुद्धीत कमी पडलो, विश्वास, परमप्रेम आणि श्रद्धा याच्यातही कमी पडलो, म्हणून त्याचा इफेक्ट होत नाही. बाबासाहेब आम्हाला नेहमी म्हणायचे, हां दिला म्हणले तुम्हाला आशीर्वाद, आपण तुम्ही सगळे खडक होऊन बसलेत ना म्हणले, खडक आणि बी टाकलं, आत्मतेजाचं बी टाकलं खडकावर तर काय होणार आहे, उगवेल का म्हणले. आणि पाऊस पाडतोय म्हणले, छत्री उलटी धरून चाललेत तुम्ही, काय होणार आहे म्हणले. जे यजनशील अहर्निशी, अखंडितपणे अहर्निशी, आणि अहर्निशी योगांनी टिकवायचं असेल तर अहर्निशी श्रद्धा टिकवली पाहिजे. आणि अहर्निशी गुरुवरची श्रद्धा जर टिकवायची असेल तर अहर्निशी भजन आहे, अखंड रात्र आणि दिवस. गुरुवाक्य हुताशी हवन केले, तेजोगणीवाणीपासून उत्पन्न झालेल्या योगाग्नीमध्ये मनास अविद्येची हावती देऊन हवन केले. अखंडित हवन आहे, हा नित्य यज्ञ आहे बरं का, जो दुसऱ्या तिसऱ्या अध्यायात वर्णन आहे. नित्य यज्ञ स्वधर्म, इथे नित्य यज्ञ जानपा म्हणजे तो हा. अरे हा तुम्ही काय हो, एखादे 3 ब्राह्मण आणायचं आणि एखादा तुम्ही पाठ करायचा 7 दिवसाचा आणि 4 दिवसाचा यज्ञ, खंडित यज्ञ. हा खंडित आहे, अहर्निशी आहे, रात्र आणि दिवस. तो बालाभ्यास आहे आणि हा PhDचा अभ्यास आहे, अंतिम अभ्यास हा आहे. तीही योगाग्नी की यजिजे, तो दे दैव यज्ञ म्हणिजे, जेणे आत्मसुख कामिजे पंडू कुमारा. अर्जुना, ज्याने आत्मसुख इच्छावे त्याने या योगाग्नीची उपासना करावी. अशा प्रकारचा जो यज्ञ तो दैव यज्ञ म्हणावा. याला दैव यज्ञ म्हणतात. आपण जो करतोय हा दैव यज्ञ, हाच आत्मयज्ञ, हाच ब्रह्मयज्ञ. अखंडित रात्र आणि दिवस करायचा आहे. त्याच्यासाठी साधन सामुग्री कोणती पाहिजे आता आलंय लक्षात. सेवा, भक्ती, श्रद्धा एक पार्ट. किती पावरनी झेललंय आपण दुसरा पार्ट, आणि त्याने तरी किती प्रसन्न होऊन टाकलंय तिसरा पार्ट. सहज टाकलंय की प्रसन्न होऊन टाकलंय. म्हणून गुरुला प्रसन्न करायचं म्हणतात. आता आपण गुरुच नाही म्हणून भानगड मिटली. तुम्ही तुमच्या ताकदीवर चालायचं आहे. त्यानंतर चौथा पाठ, शरीर किती शुद्ध केलंय ते म्हणतात चर्वण तर्पण करा. हात चर्वण तर्पणलाच अर्पण करतो. साहेब चर्वण तर्पण आम्ही हवन करून टाकलं. म्हणजे पाहिजे तेवढं गुरुचं घ्यायचं वाक्य आणि नाही तितकं सोडून द्यायचं. याला श्रद्धा म्हणत नाहीत. 100% पाहिजे, 100% पाहिजे. श्रद्धा 100%, थोडं नाही. आहे ना आमचे थोडी 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 उगीच येतात का ज्ञानेश्वरीला मधून मधून मधून. आमचे आहे त्याच वेळेस येतात ना, आणि तेही मधून मधून. तुम्हाला काम नाही, तुम्ही पूर्ण वेळ. ह्या श्रद्धा नाहीत. तिही योगाग्नी की यजिजे, तो दैव यज्ञ म्हणिजे, जेणे आत्मसुख कामिजे पंडू कुमारा. आत्मसुखाची प्राप्ती, आत्मसिद्धी ज्याच्यामुळे होते. आत्मा सिद्धी प्रदान करतो, अनेक सिद्ध्या देतो.
मोक्षाच्या सिद्धीपर्यंत याला दैवयज्ञ म्हणतात. आणि या अखंड अहर्निश दैवयज्ञात मिळतं. म्हणजे तुमचं पाहणे यज्ञ, बोलणं यज्ञ, खाणं यज्ञ, भोग भोगणं ब्रह्मचारित्व, भोग भोगणं कैवल्य पदप्राप्ती, हिंसा केली तरी अहिंसा. पहा किती प्रकार मी मागे सांगितलेत. हा सगळा दैवयज्ञ आहे. पहा जैसे वज्र कवच लेविजे, मग शस्त्रांचा वर्षावसाहिजे. मला तर एकच वाटतं, ह्या ओवीचा विस्तार आहे ज्ञानेश्वरी. संपूर्ण ज्ञानेश्वरी ह्या ओव्यांचा विस्तार. जैसे वज्र कवच लेविजे, मग शस्त्रांचा वर्षावसाहिजे. हे सगळे वज्र कवच आहे. दैवास्तव देहाचे पाळन, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जाण दैवयोगे. वा. दैवास्तव देहाचे पाळन, जो चिंतिना देह भरण. या महायोग विज्ञानी दैवयज्ञाच्या पूर्णतेसाठी अहर्निश भजन यजन व्हावे म्हणून देहाचे निरोगी पालन पोषण आवश्यक आहे. ते दैवगतीने होत असते. या विश्वासामुळे तो देहाच्या पोषणाची चिंता करीत नाही, तो महायोगी झाला असे समज. दैवास्तव देहाचे पालन, जो चिंतिना देह भरण. देह आपल्यासाठी आहे की आपण देहासाठी आहे? जेवणासाठी आपण आहेत का जेवण आपल्यासाठी? कुठंतरी एक ठरवावं लागणार आहे. बायको आपल्यासाठी आहे की आपण बायकोसाठी आहेत? घर आपल्यासाठी आहे की आपण घरासाठी आहेत? आणि संसार आपल्यासाठी आहे की आपण संसारासाठी आहेत? आणि देव आपल्यासाठी आहे की आपण देवासाठी आहेत? लक्षात घ्या. सगळी उकल सुटते. पहा देह आपल्यासाठी आहे का की आपण देहासाठी आहेत? आपण देहासाठी आहोत असं म्हटलं की तो विषयासक्त आहे, तो संसारी आहे. ज्याचं देहाकडेच जास्त लक्ष आहे, सारखा आरशापुढे उभा आहे, पाहतच असतो आपला असा 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 करून, आणि तो काही सारखा देह राहत नाही. मी देहासाठी आहे. देह देव मिळवण्याचं साधन आहे की संसार उपभोगण्याचं साधन आहे? लक्षात घ्या. कोणी म्हणेल संसार उपभोगण्याचं साधन आहे. प्राण्यांचे देह देखील संसार उपभोगतात. मानवाच्या देहामधला हाच एक फरक आहे की संसार उपभोगण्याचं साधन नाही, हे देव मिळवण्याचं साधन आहे. आणि करोडो 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 अब्जावधी जन्मानंतर मानव देह येत असतो. जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझी भाक. जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझी भाक. अनेक जन्म नाहीत, नाही पुढच्या जन्मात करू. अच्छा, जसं आपल्या बापाला ठेवलेलाच आहे पुढचा जन्म. अरे सिद्ध संत महात्मे होऊन देह घ्यायचा म्हणलं तरी लाईनमध्ये उभा राहावं लागणार आहे. लगेच देह मिळतो, खोट आहे. शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. वर्म हे जर नाही कळालं तुम्ही चूक केली, बसा बोंब मारीत 84 लक्ष योनीतून फिरा.
गर 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 कर, आम्हाला नाही समजलं तर चलो. दैवास्तव देहाचे पाळन, हा अखंडित अहर्निश रात्रंदिवस आत्मयज्ञ करण्याकरिता मला देह मिळालेला आहे, लक्षात घ्या. म्हणून हा देह चांगला आहे. ही होमकुंड आहे आणि भगवंताचं राहण्याचं देव मंदिर आहे हे देह. देह देवाचे मंदिर. आणि हा देह जर देव मंदिर असेल तर याची पवित्रता कायम ठेवली पाहिजे. याला डायबिटीस होऊ नये, याला हार्ट अटॅक येऊ नये. महाराज तर काय करा, पण नाही येण्याकरिता काही असेल ना अगोदर तितके तर पथ्य पाळा. आपल्या हाताने तर आणू नका. एका याने फार म्हटलंय, एका सुफी संतांनी माणसाचं फार सुंदर वर्णन केलंय. तो म्हणला, मानव एक असा गाढव आहे जे एकदा खड्ड्यात पडल्यानंतरही सारखा त्याच खड्ड्यात पडतो, गाढव पडत नाही म्हणला. गाढव एकदा ज्या खड्ड्यात पडल त्याला तुम्ही काढा आणि पुन्हा त्या खड्ड्यापाशी ते नाही पडत. ते असं मान हलविल, नाही मी नाही पडणार म्हणून. दुसऱ्या खड्ड्यात पडल पण त्या खड्ड्यात नाही पडणार. पडल ना, दुसऱ्या खड्ड्यात पडल, पण एकदा पडला त्या खड्ड्यात गाढव देखील पडत नाही. पण माणूस असा आहे की त्या खड्ड्यात पुन्हा पडतो. माहिती आहे, बिडी तंबाखू वाईट आहे, नाही पुन्हा पितो. इट इज इंजुरियस टू हेल्थ लिहिलेलं असतं, पण तो खातो पितो, पुन्हा खड्ड्यात पडतो. म्हणजे माणूस अशा टाईपचा गाढव आहे. त्याला माहिती आहे की याच्यामुळे डायबिटीस होतो, होईना. BP याच्यामुळे होतो, चर्वंतर न केलं तर असं होतं. सगळं माहिती आहे, माहिती असून पुन्हा त्याच खड्ड्यात पडतो. तो गाढव देखील असा गाढवपणा करीत नाही. माणूस इतका गाढव आहे. दैवास्तव देहाचे पाळन, अरे दैव प्रगटण्याकरिता, अहर्निश यज्ञ ब्रह्म यज्ञ प्रगटण्याकरिता, हवन नित्य होण्याकरिता देह चांगला ठेवला पाहिजे. आणि इट इज ए कॅरियर ऑफ गॉड. हे कॅरियर आहे, हे भगवंताचा रथ आहे. तो चांगला ठेवला पाहिजे. भगवंताला येऊन बसावं असं वाटलं पाहिजे. चला, बेस्ट रथ. दैवास्तव देहाचे पाळन, जो चिंतिना देह भरण. फक्त परिपुष्ट देह करण्याकरिता माझा जन्म झालाय याची चिंता त्यांनी करू नये. त्यांनी चिंता करावी, हे पवित्र देह कसा राहील, अहर्निश यज्ञ करण्याकरिता याची लायकी कशी, याची परिपक्वता कशी होईल, याची पात्रता ह्या देहाची कशी येईल, हेच त्यांनी अहर्निश पाहावं. पुष्टीकरण पाहू नये, तुष्टीकरण पाहू नये. आम्हाला लोक रोड झालं म्हणायलेत, मग व्हा पुष्ट खाऊन, धष्ट आणि पुष्ट. अगोदर कशी होती, किडमिडीत होती, नंतर गोलगरगरीत झाली. हो द्या, म्हणायलेत मरायला टेकले, खायला मिळत नाही का, टाकले एकदा खाऊन, बरं केलं. दैवास्तव देहाचे पाळन, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जाण दैव योगे. महायोगी कशाला म्हणतात, की ज्यानी याचा उपयोग केला, याचा उपभोग नाही घेतला. देहाचा उपयोग करायचा आहे, उपभोग नाही घ्यायचा. उपभोग घेतला की देह खराब केला. देह विषाक्त करता कामा नये, देह रोगयुक्त करता कामा नये, धष्टपुष्ट करून विनाकारण खराब करता कामा नये. कारण याचा देव प्रगटणार आहे, हे देव मंदिर आहे. आपण देव मंदिर घाण झालेलं झाडतो,
पण घाण शरीरानं मंदिर झाडतो ते लक्षात घ्या. आणि ते पुजारी देवाला आपल्याला शिवू देत नाहीत, कारण ते म्हणते तुम्ही घाण आहे. आता तो घाण आहे का आपण घाण आहेत हेच मला समजत नाही. एकदा सिद्ध करावं कोण घाण आहे. जो पुजारी पूजा करतो त्याचं शरीर घाण आहे की नाही, सवळं घातलं म्हणजे आणि वरून स्नान केलं म्हणजे झालं का? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र देह पाहिजे आणि पुण्यवंत वाणी पाहिजे. त्याला महायोगी म्हणतात. चिंता करीत नाही, त्याचे कर्म ब्रह्म होतात आणि त्याचं ब्रह्म कर्म होतं. ते सिद्धांचं लक्षण आहे. आता अवधारी सांगेन आणिक, जे ब्रह्माग्नी सागणिक, तया ते यज्ञेची यज्ञ देख उपासिजे. आता आणखीन एक प्रकार सांगतो, तो ध्यानात धर. जे राजर्षी विद्याधारी महायोगी मूलासन किंवा सिद्धासन देऊन साधनेला बसतात तेव्हा मूलधारापासून योगाग्नी प्रगटतो, तो पोटात येतो, 2 प्राण मिळून ब्रह्माग्नी पेटतो. त्याला ज्ञानानेच पाहून उपासना केली जाते. ज्ञान यज्ञानेच पाहून उपासना केली जाते. टीप पहा 126. सविरण मोदींनी अध्याय ज्ञानेश्वरी 6 मध्ये विज्ञान पाहावयास मिळेल. परंतु प्रत्यक्ष अनुभवात यज्ञेन यज्ञ, ऐजंत ज्ञानेन ज्ञानम किंवा आत्मना आत्मानम इत्यादीतील गूढ भावांचा अवकल होत नाही, रस मिळत नाही, समे विस्तू प्रसिद्धतू होत नाही. आता अवधारी सांगेन आणिक, जे ब्रह्माग्नी सागणिक. सागणिक अग्निहोत्री. अजून एक सांगतात ब्रह्माग्नीचं साधन. आता एक प्रकार सांगतो, तो ध्यानात धर. जे राजर्षी विद्याधारी महायोगी मूलासन किंवा सिद्धासन देऊन साधनेला बसतात तेव्हा मूलाधारापासून योगाग्नी प्रगटतो, तो पोटात येतो, 2 प्राण मिळून ब्रह्माग्नी पेटतो. जे ब्रह्माग्नी साग्निक, तया ते यज्ञेची यज्ञ देख उपासिजे. तया ते यज्ञेची यज्ञ देख उपासिजे. मूलाधार चक्रावर्ते सिद्धासनाची टाच यांना दिली मी काहींना. दिल्यानंतर राजर्षी योग प्रगटतो. त्यावेळेस 2 प्राणांचा योगाग्नी पेटतो. तो 2 प्राण म्हणजे प्राण आणि अपान. हे प्राण आणि अपान बेंबीत येतात, तिथे समान असतो ॲटोमॅटिकच, आणि तेथे योगाग्नी पहिल्यांदा पेटतो. कारण पहिल्यांदा टाच दिल्यानंतर मूलाधारामध्ये आग निर्माण होते. ज्यांना मी टाच दिली, टाच जर चुकली तर गेलं. टाच योग्य ठिकाणीच लागली पाहिजे. ती टाच लागली की मूलाधारामध्ये योगाग्नी प्रगटतो आणि ही आग वाढत जाते. पाय तर अगदी अग्निमय होतात. जशी काडी लावली त्या पायात.